या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा जिथून कारभार चालतो त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणास आज मुहूर्त सापडलाय. युद्धपातळीवर सकाळपासून यंत्रणा कामाला लागली असून टीव्ही नेक्स्ट मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीची दखल घेत तात्काळ प्रशासनाने कार्यवाही केल्याने नागरिकातून कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. रोज 1-2 आंदोलने असतातच. दसरा चौकातून सुरू झालेल्या आंदोलनाचा मार्ग वसंत बहार रोडकडून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असतो. यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन तसेच न्यू पॅलेस, नागाळ पार्क, ताराबाई पार्क, कसबा वावडा या मार्गाला हा रस्ता जोडला असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून पॅचवर्क केलेले देखील उखडले आहेत. वाहनांचे नुकसान होतच आहे, शिवाय वाहनधारकांचे कंबरडं मोडत आहे. चाळण झालेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, अशी रोकटोक बातमी टीव्ही नेक्स्ट मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती. या बातमीची महापालिका प्रशासनाने दखल घेत वसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता पूर्णतः डांबरीकरण करण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू केलंय. खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती होताना पाहून वाहनधारकांच्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे.